नमस्कार. सद्गुरुनाथ आदेश 20 तारखेला धर्मनाथ बीज आहे. मढी काणिफनाथांच्या मढीला मोठा उत्सव जत्रा सुद्धा भरते. त्यावेळेला धर्मबीज ही नाथ संप्रदायामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मोठे महाराज म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांनी सांगितलेले आहे की धर्मबीजेच्या दिवशी जो कोणी मनुष्य अन्नदान करील त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा साक्षात वास करेल. त्याच्यावरती अपार संपदा, 7 पिढ्यांचा उद्धार आणि भरपूर त्याच्या म्हणजे इतके त्याचे लाभ आहेत की वर्णन शब्दात करणे कठीण आहे. ज्यांनी ज्यांनी नवनाथांचं पारायण केलेलं आहे त्यांना तर ही गोष्ट माहीतच आहे. जे नाथ संप्रदायामध्ये आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे. पण सामान्य ज्या जनतेला ही माहिती नाही गोष्ट, त्यांनी सुद्धा जर त्या दिवशी तुमच्या गावामध्ये जर कुठे नाथांचं मंदिर असेल तर तिथे किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही काही अन्नदान म्हणजे फार मोठं नाही केलं तरी तुम्ही किमान व काही भाकरी ज्वारीच्या असतील, बाजरीच्या असतील, तांदूळाच्या असतील, 9 भाकरी बनवल्या, थोडी आमटी बनवली. आमटी ही तिखट आमटी, चण्याच्या डाळीची आमटी, जशी आपण कटाची आमटी करतो पुरणाच्या पोळीबरोबर खाताना त्या टाईपमध्ये एखादी आमटी बनवावी किंवा पिठलं भाकरी करावी किंवा भाजी भाकरी करावी. जशी आपली म्हणजे इच्छा किंवा आपल्याला जसं जमेल ते करून ते मंदिरामध्ये जाऊन त्याचा प्रसाद बनवून तो सगळ्यांना वाटावा. त्यातलाच थोडासा प्रसाद आपणही घ्यावा. याने तुमच्यावरती नवनाथांची कृपा होईल. घरामध्ये सुख, संपदा, शांती सर्व काही तुम्हाला लाभेल. आणि अन्नदान हे महत् पुण्याचं काम सांगितलेलं आहे. पण ते योग्य दिवशी आणि योग्य वेळी जर केलं तर त्याचं पुण्य हे पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. तर येणाऱ्या धर्मबीजेला कोण कोण असे अन्नदान करणार आहे जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओसह पुन्हा तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत जय भवानी, जय जगदंबा.